ग्राउंडसाठी त्यांनी अमूल्य असं सहकार्य आणि ग्राउंड उपलब्ध करून दिलं. ओमसाई प्रीमियर लीग परबत साहेब दिवसभराच्या दुसऱ्या सामन्याला सुरुवात होते. ओमसाई शिलेदार विरुद्ध ओमसाई मराठा या दोन संघांमध्ये हा दुसरा सामना आहे आणि या सामन्यासाठी ओमसाई शिलेदार या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि ओमसाई मराठा या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. तर पाहूया की त्यांनी घेतलेला निर्णय हा निर्णायक ठरणार आहे की घातक, कारण की सामना हा फक्त 6 षटकांचा असणार आहे आणि या 6 षटकांमध्ये पहिले 2 षटक हे पॉवर प्लेचे म्हणजे हाणामारीचे महिला उपविभाग समन्वयक आणि त्या 2 हाणामारीच्या षटकांमध्ये जास्तीत जास्त 2 खेळाडू हे त्यामध्ये निबंधक मॅडम यांचाही सन्मान मी बाहेर उभे गायला विनंती करतो आपण शॉल उपस्थित सन्मान करावा. आणि ओमसाई प्रीमियर लीग परबत 6 या स्पर्धेसाठी ज्यांचा मला विशेष सहकार्य लाभलं ते म्हणजे शिवसेना चारकोप विधानसभा क्षेत्र निरीक्षक सन्माननीय श्री अभिषेक शिर्के दादा, विलास पाटील साहेब, सुभाष शिंदे साहेब, गीता भंडारी मॅडम आणि त्याचबरोबर त्यांच्यासोबत या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचं, सर्व सभासदांचं, सर्व सहकाऱ्यांचं आम्ही ओमसाई मंडळाच्या वतीने सर्वप्रथम या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय. पंचाला विनंती आहे की पंच सामन्याला पुढे सुरुवात करायची आहे कारण की वेळेची मर्यादा आहे आणि आयोजकांनी ठरवल्याप्रमाणे सर्व सामने हे आपल्याला आजच्या दिवसभरामध्ये संपवायचे, याची नोंद घ्यायची आहे आणि सामन्याला सुरुवात करायची आहे. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण एखादा राखीव खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये बसवायचा आहे जेणेकरून सर्व खेळाडूंची नावेही आपल्याला माहीत पडतील. ओमसाई शिलेदार विरुद्ध ओमसाई मराठा या 2 संघांमध्ये हा सामना सुरू आहे आणि या सामन्यासाठी ओमसाई शिलेदार या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून ओमसाई मराठा या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. तर पाहूया की त्यांनी घेतलेला निर्णय हा निर्णायक ठरणार आहे की घातक. 6 षटकांचा सामना असणार आहे आणि 6 षटकांमध्ये पहिले 2 षटक हे पॉवर प्लेचे असणार आहेत, म्हणजेच या 2 षटकांमध्ये फक्त आणि फक्त 2 खेळाडू हे पॉवर प्ले सर्कलच्या बाहेर उभे असणार आहेत. गोलंदाजावरती निश्चितपणे थोडंसं दडपण असणार आहे कारण की पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 खेळाडू बाहेर असताना अचूक टप्प्यांवरती त्याला गोलंदाजी करावी लागणार आहे. तर पाहूया की ओमसाई शिलेदार या संघाकडून पहिलं पॉवर प्लेचं षटक कोण घेऊन येत आहे. अरे दुसरी काय पाण्यात लावून आलोय, कुठे गेला बघ ओमसाई शिलेदार या संघाकडून वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिले षटक घेऊन येते. 3 ओव्हरला संपवली की नाही मॅच. सामन्याला सुरुवात होते. वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिला चेंडू घेऊन येतो. सामना करते सिद्धेश आणि पहिल्या चेंडूवरती झटका पडतोय सिद्धेशच्या रूपात. पहिल्या चेंडूवरती झटका पडतोय सिद्धेशच्या रूपात ओमसाई मराठा या संघाला. हॅलो 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 मी बोलतो प्रत्येक टीमच्या कॅप्टनला विनंती आहे स्कोर साठी इथे आपला प्लेअर ठेवा, स्कोर कार्डच्या इथे आपला प्लेअर पाठवा. जयू फिल्डिंग वाले झेल पकडलेला आहे परंतु फिल्डिंग क्षेत्ररक्षण जे करतायत त्यांचा एक अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी पाठवायचा आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या एक या नाही ते बसा सिद्धेशची जागा भरून काढतोय हर्ष. दुसरा चेंडू घेऊन येतोय प्रिंट. सामना करतोय नवीन फलंदाज. पुन्हा एकदा ब्लॉक वर टाकलेला चेंडू तितकाच सुरेख चेंडू आहे. नीट धाव चेंडू म्हणू आपण. 2 चेंडू झालेत. धाव संख्या 56. अजूनही ओमसाई मराठा या संघाला अजून खातं उघडता आलेलं नाहीये.
कारण की अचूक टप्प्यांवरती गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते प्रीत कडून. तिसरा चेंडू पुन्हा एकदा प्रीत शॉर्ट लेन टाकलेला चेंडू टोलवण्याचा प्रयत्न होतोय, परंतु चेंडू आणि फळीमध्ये कोणताही संपर्क होत नाहीये. यष्टीरक्षक त्याचं काम पूर्ण करतोय. निर्धाव चेंडू म्हणू आपण. 3 चेंडू झालेत, अजूनही ओमसाई मराठा या संघाला आपलं खातं उघडता आलेलं नाहीये. चौथा चेंडू पुन्हा एकदा प्रिन्स घेऊन येतोय, सामना करतोय हर्ष. पुन्हा एकदा शॉर्ट लेन टाकलेला चेंडू, निर्धाव चेंडू म्हणू आपण. पहिले षटक मार्गास्त आहे. 4 चेंडू झालेत, धावसंख्या 0. पुन्हा एकदा त्याच बाजूने 5वा चेंडू घेऊन येतो प्रिन्स. या ठिकाणी मात्र उत्कृष्ट चेंडू, पाहूया किती धावा. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. हर्षने वैयक्तिक चौकार ठोकून वैयक्तिक आणि संघाचं खातं उघडलंय. धावसंख्या 4. 5 चेंडू 4 धावा आणि 1 गडी बाद झालाय ओमसाई मराठा या संघाचा. पहिल्या षटकाचा शेवटचा चेंडू, फिल्डिंग मध्ये थोडंसं परिवर्तन करताना प्रेम. शेवटचा चेंडू पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 4. पाहूया ओमसाई श्रीधर या संघाकडून दुसरं पॉवर प्ले षटक कोण घेऊन येणार आहे. कारण की पहिलं षटक पॉवर प्ले टाकलं ते प्रिन्सने, तर प्रिन्सने फक्त 4 धावा दिल्यात. दुसरं षटक घेऊन येतोय रुपेश, कारण की 6 षटकांचा सामना असणार आहे. पहिले 2 षटक हे पॉवर प्लेचे असणार आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये प्रिन्सने फक्त 4 धावा दिल्या. तर दुसरं षटक घेऊन येते रुपेश. स्ट्राइक वरती तन्मय, नॉन स्ट्राइकला हर्ष आहे. पहिला चेंडू तन्मय साठी घेऊन येतो रुपेश. हलकासा केक कट केला. 1 धाव तर निश्चित रूपाने मिळणार आहे. एका धावावरती समाधान मानावं लागेल. या एका धावेने तन्मयने आपलं खातं उघडलंय. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 5. अतिशय मंद गतीने धावसंख्या सरकत असताना पाहायला मिळते. दुसरं षटक मार्गास्त असताना 1 चेंडू झालाय, म्हणजे जवळजवळ 7 चेंडू मध्ये फक्त 5 धावा कुठण्यात यशस्वी ठरतोय ओमसाई मराठा संघ. दुसऱ्या षटकातला दुसरा चेंडू पुन्हा एकदा घेऊन येतोय रुपेश. सामना करतोय हर्ष. टाकलेला चेंडू तितक्यात क्लिक केलाय. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी कोणताही प्रयत्न नाहीये. एका धावेवरती समाधान मानावं लागेल हर्षला. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 6. जवळजवळ पहिल्या 2 चेंडू मध्ये 2 धावा दिल्यात रुपेशने. पहिल्या षटकामध्ये प्रिन्सने 4 धावा दिल्या. दुसरे षटक मार्गास्त आहे. 2 चेंडू झाले, 2 धावा दिल्यात. धावसंख्या 6. पुन्हा एकदा हलकासा गट करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. एका धावावरती समाधान मानावं लागेल तन्मयला. 3 चेंडू मध्ये 3 धावा दिल्यात आतापर्यंत रुपेशने. धावसंख्या 7. 9 चेंडू 7 धावा. पुन्हा एकदा चौथा चेंडू हर्षसाठी आणि या ठिकाणी मात्र उत्कृष्टाचा टोळ चेंडू. प्रयत्न चांगला होता, परंतु चेंडू जातोय सीमा पार 4 धावांसाठी. या 4 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 11 वरती. दुसरं षटक मार्गास्त आहे. 4 चेंडू झाले, 2 चेंडू अजूनही बाकी आहेत पॉवर प्लेच्या षटकातील. धावसंख्या 11 झाली आहे. तन्मय आणि हर्ष धावसंख्या 11. आणि पुन्हा एकदा एच लागतोय. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये 2 धावांसाठी. या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 13 वरती.
शेवटचा चेंडू थोडस महागडे षटक म्हणू आपण, कारण की ज्यावेळेला पहिलं षटक प्रिन्सने टाकलं होतं, प्रिन्सने फक्त 4 धावा दिल्या होता आणि दुसरं षटक पॉवर प्लेचं रुपेश घेऊन येतोय, तर 5 चेंडू मध्ये जवळजवळ 9 धावा आतापर्यंत रुपेशने दिल्यात. तर पाहूया की या शेवटच्या चेंडूवरती किती धावा देतोय. स्ट्राईक वरती हर्ष, हलकाचा कट केलाय. एका धावावरती समाधान मानावं लागेल हर्षला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 14. ओमसाई शिलेदार विरुद्ध ओमसाई मराठा या 2 संघांमध्ये दिवसभराचा दुसरा सामना सुरू आहे आणि या सामन्यासाठी ओमसाई शिलेदार या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि ओमसाई मराठा या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं. 2 षटकानंतर संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 14. वैयक्तिक पहिल्याने संघासाठी 3रं षटक घेऊन येतोय तेजस. दोन षटकांनंतर संघाची धावसंख्या 14. उर्वरित 24 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. तर पाहूया की 24 चेंडू मध्ये जास्तीत जास्त किती धावा फुटणार ओमसाई मराठा संघ आणि जास्तीत जास्त किती धावांचं आव्हान ठेवणार आहे ओमसाई शिलेदार या संघासमोर. 2 षटकानंतर संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 14. वैयक्तिक पहिल्याने संघासाठी 3रं षटक घेऊन येतोय तेजस मोरे. पहिला चेंडू हात काढी फुलटॉस टाकलेला चेंडू तितका सुरेख टोलवलाय आणि या ठिकाणी मात्र गच्चा क्षेत्ररक्षण. पाहूया धावचेची जोर ती घालवली आहे. दोन धावा काढण्याची शक्ती होतोय तन्मय आणि हर्ष. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 16 वरती. थोडस गच्चा क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन येतोय तेजस आणि या ठिकाणी टोलवण्याचा प्रयत्न होतोय परंतु चेंडू आणि फळीचा कोणताही संपर्क होत नाही. चेंडू कट होतोय. निर्धाव चेंडू 2 चेंडू धाव संख्या 16. तिसरे षटक मार्गस्थ आहे. चेंडू झाले 2. तिसरा चेंडू पुन्हा एकदा फुल टॉस टाकलेला चेंडू. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. दुसरी ही धाव पूर्ण होते. तिसऱ्यासाठी कोणताही प्रयत्न नाहीये. तीन चेंडू धाव संख्या 18. 1 धाव शॉट आहे. आता जी एकच धाव मिळेल. 17 धावा. कृपया पंचांचा निर्णय हा अंतिम असणार आहे याची नोंद घ्यायची आहे स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंनी. आता जी 1 धाव शॉट आहे. धाव संख्या 17. 3 चेंडू 17 धावा आणि या ठिकाणी मात्र उंच जसा टोलाला चेंडू. पाहूया चेंडू जातो 6 धावांसाठी. थोडंसं गच्चा क्षेत्राच्या विषयी करून धाव संख्या 23. 4 चेंडू आणि 23 धावा. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण. एका धावावरती समाधान मानावं लागणार आहे हर्षला. धाव संख्या 24 वरती. तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू. चोवीस धावा झाल्या. पुढे चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण.
3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 25. यानंतर होणारा सामना हा यानंतर होणारा सामना हा एक्झिबिशन मॅच असणार आहे. तर दीपक भंडारी, संजोग साळवी दोघांना विनंती आहे की आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. यानंतरची मॅच ही एक्झिबिशन मॅच असणार आहे. दीपक भंडारी आणि संजोग साळवी कृपया व्यासपीठावरती यायचंय. तीन षटकानंतर संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 25. एक गडी बाद झालाय. पहिला झटका मिळाला होता पहिल्या चेंडूवरती सिद्धेशच्या रूपात आणि वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी चौथं षटक घेऊन येते प्रिन्स. ज्या वेळेला पहिलं षटक प्रिन्सने टाकलं होतं त्या षटकामध्ये केवळ 4 धावा दिल्या होत्या. दुसरं षटक रुपेश घेऊन आला त्या षटकामध्ये 10 धावा आणि तिसरं षटक ज्यावेळेस तेजात घेऊन आला ते थोडंसं महागडं षटक म्हणू आपण, कारण की त्या षटकामध्ये तब्बल 11 धावा. पहिल्या चेंडूचे प्रहार केलाय आणि पुन्हा एकदा गच्चाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं ऋषीकडून. ऋषी नवाले यांच्याकडून थोडंसं गच्चाळ क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा, कारण की आतापर्यंत अचूक टप्प्यांवरती गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली ती म्हणजे प्रिन्स कडून. धावसंख्या 1 आणि पुढे सरकते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 26. चौथं षटक मार्गस्थ असताना चेंडू झाला 1. धावसंख्या 26 झाली. चला तन्मय हर्ष दुसरा चेंडू चौथ्या षटकातला घेऊन येतोय प्रिन्स. सामना करतोय या ठिकाणी मात्र उत्कृष्ट असा तालून तोडलेला चेंडू. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. सत्तावीस 2 चेंडू 27 धावा. फिल्डिंगमध्ये थोडंसं परिवर्तन करताना, कारण की या आधीच्या चेंडूवरती ऋषीकडून एक झेल या चेंडूवरती प्रहार करायचा प्रयत्न करतोय. चेंडू कट होतोय. यष्टी रक्षक त्याचं काम पूर्ण करतोय. निर्धाव चेंडू चौथा चेंडू हलकाचा कट करतोय. एक धाव तर निश्चित रूपाने पूर्ण होणार आहे आणि दुसऱ्या धावेसाठी कोणताही प्रयत्न नाहीये. 4 चेंडू झालेत. धावसंख्या 28. चौथ्या षटकातले अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. 28 धावा झाल्यात. पाचवा चेंडू शॉर्ट लेन टाकलेला चेंडू तितका पुढे कळवलाय. पाहूया पुन्हा एकदा गच्चाळ क्षेत्ररक्षण. चेंडू जातो सीमा पार 4 धावांसाठी. या 4 धावाने संघाची धावसंख्या शॉर्ट लेन टाकलेला चेंडू पुढे कळवलाय. पाहूया 32. पुन्हा एकदा शॉर्ट लेन टाकलेला चेंडू तितकाच पुढे टोलवलाय. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, परंतु हर्षने नकार दिलाय.
4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 33. उर्वरित 2 षटका अजूनही बाकी आहेत. धावसंख्या 33. चार षटकानंतर संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 33. या ठिकाणी ओम साई प्रीमियर लीग वर्ष 6वे या कार्यक्रमासाठी कैलासवासी सिद्धेश पडतरे आबा यांचे वडील आणि यांच्या भगिनी या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. त्याबद्दल त्यांचं शतशः आभार. कृपया त्यांचा छोटासा सन्मान या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन आपण करत आहोत. त्यांचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. विलास पाटील साहेब या ठिकाणी सन्मान करतायत. थोड्या टाळ्या वाजवतात जरा कृपया. यानंतर अशोक भाऊंचा या ठिकाणी सत्कार होतोय, सन्मान होतोय. ते आपल्या अभिजित करतायत, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. या ठिकाणी थोड्याशा टाळ्या वाजवून त्यांचं हे करायचं आहे. धन्यवाद साहेब, आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आमच्या या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल हार्दिक 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 धन्यवाद. धावसंख्या 35. 5वं षटक मार्गस्थ आहे. 1 चेंडू झालाय. दुसरा झटका हर्षच्या रूपात. पाचवं षटक मार्गात 2 चेंडू झाले आणि धावचीत होतोय हर्ष आणि हर्षची जागा भरून काढतोय जयू. हॅलो, रवी कदम मुंबई डबेवाल्याचे सक्रिय सदस्य आणि आमचे ओमशाहीचे कार्यकर्ते यांचे त्या हार्दिक हार्दिक स्वागत. 2 चेंडू झालेत आणि धाव संख्या झाली ती म्हणजे 35. स्ट्राईक वरती तन्मय, नॉन स्ट्राईकला जयू आणि फुल टॉस टाकलेला चेंडू तितका पुढे टोलला आहे. चेंडू जातोय 1 बाउंड चौकार. धाव संख्या झपाट्याने पुढे सरकते. धाव संख्या पोहोचते ती म्हणजे 1:40 वरती. स्ट्राईक वरती तन्मय, नॉन स्ट्राईकला जयू. 3 चेंडू झाले. धाव संख्या 39. 2 गडी बाद झाले. दुसरा गडी बाद झालाय तो म्हणजे हर्षच्या रूपात आणि आता हर्षची जागा भरून काढतोय जयू. 3 चेंडू झाले असताना संघाची धाव संख्या झाली ती म्हणजे 39. म्हणजे जवळजवळ पहिल्या इनिंगचे शेवटचे 9 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. तर पाहूया की 9 चेंडू मध्ये जास्तीत जास्त किती धावा कुठल्या यशस्वी होतोय हर्ष आणि जयू. चौथा चेंडू घेऊन येतोय स्वप्नील. ब्लॉक होल टाकलेला चेंडू, निर्धाव चेंडू. 4 चेंडू झाले. धाव संख्या 39. शेवटचे 2 चेंडू 5व्या षटकातले.
पुढे टोलवला चेंडू चेंडू जातोय उंच पाहूया 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 षटकार प्रयत्न चांगला होता पुढे टोलवला पंचांनी निर्णय घ्यायचा आपण प्रथमतः सांगितलं होतं की पंचांचा निर्णय या ठिकाणी अंतिम राहील. त्याचबरोबर आमचे आयोजक स्वयंसेवक या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील या ठिकाणी सल्ला घेऊ शकतात. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय राहील. षटकार सुंदर निर्णय या ठिकाणी षटकार घोषित केलेला आहे. या 6 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 45 आतापर्यंतच्या या मालिकेतील सर्वोत्तम धावसंख्या म्हणजे 45. शेवटचा चेंडू 5व्या षटकातला घेऊन येतोय स्वप्नील. पुन्हा एकदा पुढे येऊन तोलवण्याचा प्रयत्न होतोय एच लागतोय. एक धाव तर निश्चित रूपाने मिळणार आहे. 5 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या झाली ती म्हणजे 46. पाच षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 46. अजूनही शेवटचे षटक बाकी आहे. शेवटचे पहिल्या इनिंगमध्ये 6 चेंडू. वैयक्तिक पहिल्यानी संघासाठी शेवटचं षटक घेऊन येतोय मंदार. खरं तर आता मंदारवरती थोडीशी जबाबदारी असणार आहे, कारण की 5 षटकांमध्ये संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 46 आणि शेवटचं षटक निश्चित रूपाने हर्ष आणि जयश पहिल्या चेंडूवरती प्रहार केलाय. चेंडू जातोय सीमा पार 6 धावांसाठी. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकतोय जयेश. या 6 धावांनी संघाची धाव धाव संख्या पोहोचते ती म्हणजे 52. सीमा पार 6 धावांसाठी. दुसरा चेंडू पुन्हा एकदा दांडी गुल होते. तिसरा झटका पडतोय तन्मयच्या रूपात. तन्मयची जागा भरून काढतोय भावेश. पहिल्या इनिंग मध्ये शेवटचे 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि धावसंख्या झाली ती म्हणजे 52 वर. तर पाहूया शेवटच्या 4 चेंडू मध्ये किती धावा कुठणार आहे जयेश आणि भावेश. फिल्डिंग मध्ये थोडंसं परिवर्तन पाहायला मिळतोय मंदार. तिसरा चेंडू भावेश साठी. चांगला टोळला चेंडू. एक धाव पूर्ण होते. तितकंच सुरेख क्षेत्ररक्षण शुभम कडून. हो हो कच्चा थ्रो. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. दुसरी ही धाव पूर्ण होते. या 3 नाही
3 चेंडू झालेत, धाव संख्या 55. उर्वरित 3 चेंडू अजूनही शिल्लक आहे. स्ट्राईक वरती जयू गोलंदाजी करतोय मंदार. शॉर्ट लेन टाकलेला चेंडू, लेट धाव चेंडू. 4 चेंडू झालेत, धाव संख्या 55. उर्वरित 2 चेंडू अजूनही शिल्लक पहिल्या इनिंग मध्ये. पुन्हा एकदा थोडस फिल्डिंग मध्ये परिवर्तन करताना पाहायला मिळते मंदार. 5वा चेंडू मंदारचा सामना करतो जयू आणि या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते मंदार कडून. पहिल्या इनिंग मध्ये शेवटचा चेंडू, धाव संख्या अजूनही ठप्पच ती म्हणजे 55. पाहूया शेवटच्या चेंडूवरती किती धावा. मला सावलीत पण बाउंड्री गेली पाहिजे. एक धाव पूर्ण होती. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणून आपण स्वप्नील पतंगे यांच्याकडून. चार आता चार धावले धाव संख्या झाली ती 59 आणि जिंकण्यासाठी 60 धावांचं लक्ष ठेवलंय ओमसाई शिलेदार या संघासमोर. ओमसाई शिलेदार विरुद्ध ओमसाई मराठा या दोन संघांमध्ये हा दिवसभराचा दुसरा सामना सुरू आहे आणि या सामन्यासाठी 60 धावांचं आव्हान ठेवलंय ओमसाई शिलेदार या संघासमोर. चल बॉबी दिसतोय ना ओमसाई मराठा विरुद्ध ओमसाई शिलेदार या दोन संघांमध्ये हा सामना सुरू आहे. 60 धावांचं आव्हान ठेवलंय ओमसाई शिलेदार या संघासमोर. ओमसाई मराठा या संघाने 60 धावांचं आव्हान ठेवलंय.
चला पंच सामन्याला सुरुवात करायची आहे. या ठिकाणी ओमसाई प्रीमियर लीग पर्व 6वे कैलासवासी सिद्धेश आबा पडतरे यांच्या स्मरणार्थ हे सामने चालू आहेत. या सामन्यासाठी आपल्याला अतिशय उत्तम असं अभिषेक शिर्के जे विधानसभा निरीक्षक चारकोप शिवसेना उद्धवसाहेब ठाकरे यांचं योगदान या ठिकाणी लाभलेलं आहे आणि त्यांना या ठिकाणी विशेष सहकार्य जे आहे ते म्हणजे विलास पाटील साहेब असतील, रवी कदम साहेब असतील, सुभाष शिंदे साहेब असतील, दत्ता कटरे साहेब असतील, अनिल सावंत, सागर लोटेकर, राहुल बोंबले, दीपक भंडारी, सिद्धेश गव्हाणकर, अक्षय चव्हाण, सूर्यकांत सौदे यांसारखे असंख्य असे, महेश सावंत साहेब असतील, असे असंख्य कार्यकर्ते आहेत. यांचं सहकार्य आपल्याला या ठिकाणी लाभलेलं आहे आणि या सहकार्यातून अभिषेक शिर्के साहेब हे आज या ठिकाणी हे उत्कृष्ट असा दिवसभराचा नियोजनबद्ध असा कार्यक्रम करतायत. त्याबद्दल या सर्व सहकार्यांचं आणि अभिषेक शिर्के यांचं मी या मंचातर्फे हार्दिक हार्दिक आभार मानतो. कारण या टीम शिवाय, या टीमवर्क शिवाय हे सहकार्य आणि हे कार्यक्रम होणं शक्य नाही. धन्यवाद. चला पंच सामन्याला सुरुवात करायची आहे. ओमसाई प्रीमियर लीग पर्व 6वा दिवसभरातला हा दुसरा सामना सुरू आहे. ओमसाई शिलेदार विरुद्ध ओमसाई मराठा या दोन संघांमध्ये आणि या सामन्यामध्ये नाणेफेकीचा कौल जिंकून ओमसाई मराठा या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं आणि ओमसाई मराठा या संघानं 7 धावांचं आव्हान ठेवलंय ओमसाई शिलेदार या संघासमोर. पहिल्याच चेंडूवरती 1 धाव काढून वैयक्तिक संघाचा आणि शुभमचं खातं उघडलंय. अभी मैच है ना सब कॉकटेल है कॉकटेल. अभी सब अलग अलग पिक्चर आएंगे एक ही मैच में. हाँ हलक्या हाताने टोळलेला चेंडू या ठिकाणी 1 धाव निश्चित या ठिकाणी मिळेल. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 2. जिंकण्यासाठी तब्बल 60 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे सरासरी 10 धावा प्रति ओव्हर या ठिकाणी आवश्यकता. खरं चेंडू सामना करेल डाव्या हाताचा फलंदाज आणि उत्कृष्ट मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी. पंच 2 धावा डिक्लेअर या ठिकाणी. धन्यवाद. या 2 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 4. बिनबाद 4 धावा. 3 चेंडू 4 धावा. पुढचा चेंडू तन्मयचा
आणि उत्कृष्ट मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी एक धाव निश्चित मिळेल या ठिकाणी आणि एक धाव पूर्ण. एका धावावर समाधान मानावं लागेल. या एक धावसंख्येने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती म्हणजे 5. दोन षटक आहेत जे आपण पॉवर प्ले मध्ये खेळू शकतो. 2 खेळाडू अतिरिक्त फक्त बाहेर राहतील. ह्याच 2 षटकांचा आपल्याला फायदा उचलायचा आहे, परंतु फलंदाज आतापर्यंत फक्त 5 धावा घेण्यात यशस्वी झालेले आहेत. पुन्हा एकदा मारत होते या ठिकाणी, परंतु उत्कृष्ट चेंडू, निर्धाव चेंडू या ठिकाणी तन्मय यांचा. पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी झेलबाद. आणि हा पहिला धक्का या ठिकाणी बॉबी यांनी अतिशय उत्कृष्ट झेल पकडलेला आहे. आणि पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी पहिले फलंदाज मार्गाने म्हणजे प्रिन्स पुन्हा एकदा तंबूत परत आहे. बॅट्समन्स नेम प्लीज. रुपेश. प्रिन्स यांची जागा भरून काढण्यासाठी गेलेले आहेत ते म्हणजे रुपेश. पाहूया रुपेश आता संघासाठी काय करतो, कारण प्रति ओव्हर 10चा रन रेट या ठिकाणी आपल्याला जिंकण्यासाठी हवा आहे. त्यांच्यामध्ये प्लेअर कमी असेल, आपण बरोबर खालती गेलो इकडे प्लेअर कमी असेल वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतो तो म्हणजे भावेश. धावसंख्या आहे तेवढीच म्हणजे स्थिर आहे 5 धावा. एक षटक संपते, एका षटकानंतर धावसंख्या 1 बाद 5 धावा. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय तो म्हणजे भावेश. या ठिकाणी फलंदाज आणि गोलंदाज दोघांची या ठिकाणी कसोटी लागणार आहे. पाहूया कोण कुठल्या कसोटीमध्ये पार पडत आहे आणि संघाला विजय मिळवून देत आहे. भावेश पहिला चेंडू घेऊन येतोय शुभम यासाठी. भावेश शुभम काय करतोय, पहिला चेंडू भावेश याचा. शुभम याने जोरदार आठवण्याचा प्रयत्न या ठिकाणी. एक धाव पूर्ण आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 6. एक गडी बाद 6 धावा. या ठिकाणी उत्तम असं क्षेत्ररक्षण आणि उत्तम अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. कारण जर धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे तर नक्कीच आपल्याला कुठेतरी रिस्क घ्यावी लागणार आहे फलंदाजांना. पुढचा चेंडू जरा थोडस पंचांच्याकडे लक्ष द्या कृपया सर्वांनी. बोले टीव्हीला मला माहित होता तू खेळणार आहे. चेंडू भावेशांचा आणि उत्कृष्ट मारलेला चेंडू. या ठिकाणी भाव्या मिळतात. एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु
अतिशय उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण तन्मय यांच्यातर्फे अतिशय उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालं. तन्मय जिद्दीने खेळतायत, जिद्दीने लढतायत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सांगतो, पंचांच्याकडे लक्ष द्या आणि खेळाडूंनी अतिरिक्त बोलू नका ना. ज्यावेळेस गोलंदाज गोलंदाजी करत असतो खेळाडूंनी कुठल्याही भाषेत बोलू नका. मी आहे ना बोला, ठेवले की मला. आणि उत्कृष्ट मारलेला चेंडू या ठिकाणी पाहूया किती धावा मिळत आहेत. आणि उत्कृष्ट असा झेल या ठिकाणी पकडलेला आहे जयू यांनी. उत्कृष्ट झेल जयूंनी पकडलेला आहे आणि या ठिकाणी दुसरा गडी बाद होतोय. शुभम डाव्या हाताचा फलंदाज शुभम या ठिकाणी बाद होतोय. त्याची जागा भरून काढण्यासाठी निघालेत स्वप्नील. शुभम यांची अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. पुढचा चेंडू उत्कृष्ट लेखाचे चेंडू पाहूया. एकच धाव या ठिकाणी मिळेल. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. तब्बल 60 धावांची गरज असताना आतापर्यंत दहा चेंडू मध्ये फक्त 8 धावा या ठिकाणी फलंदाजाला जमा करता आलेले आहेत. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळते. अतिशय उत्कृष्ट कामगिरी शेवटचा चेंडू हव्या किती धावा मिळतात या ठिकाणी आणि मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी 1 धाव पूर्ण करण्यात यशस्वी आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. या एका धावाने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 10. 12 चेंडू 10 धावा. यानंतरचा होणारा सामना ओमसाई योद्धा विरुद्ध ओमसाई मराठा. दोन्ही कर्णधारांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी या ठिकाणी मंचावर उपस्थित राहायचं आहे. पंच सामना लवकरात लवकर चालू करा. उशीर होतो आपल्याला. संध्याकाळी अंधार पडायच्या अगोदर आपल्याला सर्व सामने आटपून बक्षीस समारंभ घ्यायचा आहे. 24 चेंडू मध्ये तब्बल 50 धावांची आवश्यकता आहे. हे खास फलंदाजांसाठी आहे. 24 चेंडू 50 धावा. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन तुमचे अनिकेत पवार
कॅप्टनला विचारतात मग ते प्लेअरला विचारतात ना. पहिला चेंडू आणि हा वाईट म्हणजे एक अवांतराची एक धाव. या एका धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 11. पहिला चेंडू एक अवांतर धावेच्या रूपामध्ये एक धाव एक्स्ट्रा दिलेली आहे अनिकेतने. होय अनिकेत पुढचा चेंडू घेऊन येतोय. अतिशय मारण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी आणि हा निर्धाव चेंडू. सुंदर चेंडू अनिकेत यांचा. पुढचा चेंडू आणि हा पुढचा चेंडू नो बॉल. पंचांचा इशारा. 2 धावा पूर्ण या ठिकाणी आणि नो ची एक अशी एक 3 धावा या ठिकाणी मिळत आहेत. 3 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 14. पहिला चेंडू वाईट, दुसरा चेंडू निर्धाव आणि त्यानंतर नो बॉल. धावसंख्या होते 14. पुन्हा एकदा अतिशय उत्कृष्ट चेंडू या ठिकाणी अनिकेत याचा. निर्धाव चेंडू. धावसंख्या आहे तेवढीच म्हणजे 14. धावसंख्येमध्ये काही बदल नाही. एक निर्धाव चेंडू असा अनिकेत याच्या मार्फत. पुढचा चेंडू अनिकेत यांचा आणि पुन्हा एकदा पुढे चेंडू. पाहूया किती धाव मिळतात. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु नाही. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल आणि या एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 15. धावसंख्या झालेली 15. अभी बैटिंग अभी गुड बैटिंग है अभी बरोबर गेले. पुढचा चेंडू अनिकेत यांचा आणि उंच टोलवण्याचा प्रयत्न या ठिकाणी परंतु अयशस्वी झालेले आहेत फलंदाज आणि 2 धावा या ठिकाणी इटलीच्या स्वरूपात. पंचांचा इशारा. या 2 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 17. 4 चेंडू झालेले आहेत अनिकेत यांचे. 5वा चेंडू अनिकेत यांचा. धावसंख्या 2 धावेने वाढते. धावसंख्या होते 17. तिसरं षटक मार्गग्रस्त. अजूनही 2 चेंडू बाकी. पुन्हा एकदा उंच डोलेला फटका पाहायची धाव मिळत आहेत आणि झेलबाद. उत्कृष्ट अशी झेल भावेश यांच्या मार्फत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. उत्कृष्ट झेल भावेश यांनी घेतलेला आहे. भावेश यांना त्यांचे कर्णधार तन्मय यांच्या मार्फत खास बक्षीस मॅच संपल्यानंतर मिळणार आहे. त्यांनी घोषित केलंय. मंदार धावडे या ठिकाणी फलंदाजी गेलेले आहेत. आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतात अनिकेत. शेवटचा चेंडू अनिकेत यांचा आणि उत्कृष्ट हलक्या हाताने टोललेला चेंडू. या ठिकाणी किती धावा मिळतात पाहूया. 1 धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाही. या एका धावेवर समाधान मानावं लागेल.
या एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 18. 18 चेंडू 18 धावा. अजूनही जिंकण्यासाठी तब्बल 18 चेंडू 42 धावांची आवश्यकता. 18 चेंडू मध्ये 42 धावांची आवश्यकता या ठिकाणी जिंकण्यासाठी. थोड़ा देर और पड़ेगा, वो 2 साल और 2 साल तेरे को हम लोगों ने सबसे एडजस्ट करके अरे तो काय तो बॉल अंगावर घेऊन मारतो हा तो सर बॉल ड्रायव्हर मध्ये जातो बॉल. हर्ष या ठिकाणी संघासाठी चौथं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन होते हर्ष. या ठिकाणी आपण पाहतोय या ठिकाणी तब्बल 60 धावांची आवश्यकता होती जिंकण्यासाठी आणि 18 चेंडू मध्ये फक्त 18 धावा झालेल्या आहेत. तब्बल 18 चेंडू मध्ये 42 धावांची आवश्यकता आता जिंकण्यासाठी संघाला आहे. आणि गोलंदाजीसाठी आलेले आहेत ते म्हणजे हर्ष. पहिला चेंडू उत्कृष्ट मारलेला फटका या ठिकाणी पाहूया किती धाव मिळतात. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा कुठलाही प्रयत्न, दुसऱ्या घेण्याचा प्रयत्न आणि एक धाव अतिरिक्त. चांगला तो या ठिकाणी तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु नाही. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. या 2 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 20. चौथ्या षटकातील पहिला चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय. पुढचा चेंडू आणि हलक्या हाताने टच केलेला आहे. एक सिंगल तर निश्चित आहे या ठिकाणी परंतु नाही. एका धावेवर समाधान मानावं लागेल. या एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 21-21. थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये बदल. पुढचा चेंडू पहिला बॉल 3 रन बोललो आहे. उत्कृष्ट मारलेला चेंडू या ठिकाणी पाहूया किती धावा मिळत आहेत. चौका. ये है BSNL चौका. उत्कृष्ट मारलेला चेंडू या ठिकाणी पाहूया. चार धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 25. 2वरती 5 25. 20 आणि 5 25. 24 आणि 1 25. 23 आणि 2 25. धावसंख्या तेवढीच 25. पुढचा चेंडू पुन्हा एकदा उंच ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी. अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण या ठिकाणी. एकच धाव. या एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 26. 26. आहे ना मोरी है तो सब है.
पुढचा चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न परंतु अयशस्वी. निर्धाव चेंडू, अतिशय सुंदर चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला आपल्याला. धावसंख्या आहे तेवढीच म्हणजेच 25. उत्कृष्ट खेळला चेंडू या ठिकाणी एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. अतिशय उत्कृष्ट क्षेत्रक्षण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. एका जागेवर समाधान मानावर गेले. धावसंख्या होते 27 सॉरी माफ करा. षटक संपतंय. 4 षटकानंतर धावसंख्या होते 27. 12 चेंडू मध्ये तब्बल 33 धावांची आवश्यकता. (27) 27 धावा झालेल्या. 27 धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 33 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 33 धावा. 12 चेंडू 33 धावा. पुढचं षटक वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी 5वं षटक घेऊन येते तन्मय. उत्कृष्ट मारलेला चेंडू या ठिकाणी किती धावा मिळतात आपण पाहूया. आणि 2 धावा डिक्लेअरच्या स्वरूपात या ठिकाणी पंचांचा इशारा. या 2 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 29. तन्मय यांचा पुढचा चेंडू. षटकार आणि चौकारांची गरज या ठिकाणी फलंदाजांना आवश्यक आहे, कारण 11 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता या ठिकाणी. वरचा चेंडू तन्मय यांचा आणि पुन्हा एकदा उंच डोळा चेंडू पाहावा की धाव मिळतात त्या ठिकाणी. आणि हा चौका. हा आहे शिवसेना उद्धव आणि पुन्हा एकदा उंच डोळा चेंडू पाहावा की धाव मिळतात त्या ठिकाणी. आणि हा चौका. सुंदर असा भगवा चौकार या ठिकाणी मारलेला. या 4 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 33 म्हणजे 33. 3 बाद 33 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा उत्कृष्ट मारलेला चेंडू पाहू की धाव मिळतात त्या ठिकाणी. 1 धाव पूर्ण आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धाव पूर्ण. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहतोय परंतु नाही. या 2 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 35. 3 गडी बाद 35 धावा. तन्मय यांचा पुढचा चेंडू आणि हा वाईट म्हणजे एक अवांतर अशी एक धाव. या अतिरिक्त धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 36 म्हणजे 36.
3 गडी बाद 36 धावा. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, परंतु अतिशय उत्कृष्ट चेंडू या ठिकाणी तन्मयांचा. निर्धाव असा चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. एक एक चेंडू महत्वाचा आहे या ठिकाणी गोलंदाज आणि फलंदाज दोन्ही संघांसाठी. अतिशय चुरशीची लढत या ठिकाणी आपण पाहायला मिळतोय. डू ऑर डाय. आणि अतिशय सुंदर चेंडू या ठिकाणी तन्मयांचा. पुन्हा एक निर्धाव चेंडू. सुंदर गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळते तन्मय यांच्याकडून. पुढचा चेंडू तन्मय यांचा. उंच मारलेला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतो आपल्याला. काय म्हणतात आणि हा आहे षटकार. एक भगवा षटकार. सुंदर असा षटकार. या 6 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 42. आता 6 चेंडू 18 धावांची आवश्यकता. अतिशय चुरशीची लढाई यापर्यंत मिळते. पंचांना विनंती, सामना लवकरात लवकर चालू करा. प्रत्येक ओव्हरला एवढा वेळ आपण नाही देऊ शकत. अबे तलवार चालना होत, तेल लावलं बॅटीला. सर्व खेळाडूंना नम्र विनंती, सामना लवकरात लवकर चालू करा. 6 चेंडू 18 धावा. 6 चेंडू 18 धावा. अतिशय चुरशीचा चालेल हा सामना. 6 चेंडू मध्ये तब्बल 18 धावांची आवश्यकता. शेवटचं षटक सांगण्यासाठी घेऊन होतो तो म्हणजे प्रतीकचे 6 चेंडू आणि फलंदाजाचे 3 षटकार. पाहूया या स्पर्धेमध्ये कोण जिंकते, गोलंदाज की फलंदाज. पहिला चेंडू प्रतीकाचा आणि उंच मारायचा प्रयत्न या ठिकाणी. आणि हा निर्धाव चेंडू. 5 चेंडू 18 धावा. खरोखर या ठिकाणी फलंदाजाची कसोटी लागणार आहे. 5 चेंडू 18 धावा. उंच मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाया किती वेळ मारतात आणि हा चौका. हा आहे भगवा चौका. या 4 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 46. धावसंख्या झालेले 46 जिंकण्यासाठी अजूनही 4 चेंडू 14 धावा. एका चेंडूवर रोमांच वाढत आहे या ठिकाणी. या सामन्यामध्ये उत्कृष्ट असा चाललेला सामना या ठिकाणी आपण पाहतोय. हे स्टेडियम जवळजवळ 10 लाख पब्लिकने कच्चाकच भरलेलं. प्रेक्षकांना अतिशय मेजवानी या सामन्याची. पुन्हा एकदा उंच मारण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. आउट. बाद. धन्यवाद. पंचांनी बाद घोषित केलेला आहे. म्हणजेच आता 3 चेंडू 14 धावा. आता फलंदाजीकडे जात आहेत ते म्हणजे ऋषी. 3 चेंडू ऋषी आपल्या जवळ आहेत. आपल्याला जिंकण्यासाठी अजून तब्बल 14 धावांची आवश्यकता आहे.
एक षटकार आणि 2 चौकार. एक षटकार आणि 2 चौकारांची गरज या ठिकाणी आपल्याला आहे. 3 चेंडू 14 धावा. राहुल आणि हा वाईट म्हणजे अवांतर रेषेत धाव या ठिकाणी. अतिरिक्त धाव. या एक धावेने धावसंख्या वाढते. अजूनही जिंकण्यासाठी तब्बल 13 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा उंच मारण्याचा प्रयत्न, परंतु हा निर्धाव चेंडू अतिशय सुंदर चेंडू या ठिकाणी. यानंतर मराठा वर्सेस योद्धा मॅच होईल. यानंतर जेवढ्या मॅच होतील त्या सर्व करणारा वॉर्निंग आहे की टाइमचा लिमिट असेल. पंच पेनल्टी किती दिले पंच ठरवतील. सर्वांना एक वॉर्निंग आहे. सर्व 40 संघांना एक वाईट बॉल. आणि पुन्हा एकदा अवांतर अशी एक धाव. यानंतर ज्या मॅच होतील त्यानंतर टाइमसाठी लिमिट असेल. आणि यानंतर त्या सर्व मॅच या 5 वर्ष होतील. विकेट. एक महत्वाची सूचना, यानंतरच्या सर्व लीग मॅचच्या मॅच या 5 वर्ष होतील. एक चेंडू आणि 12 धावा. एक चेंडू 12 धावा. एक चेंडू 12 धावा. शॉट आहे परंतु पाया किती धावा मिळत आहेत. आणि हा आहे भगवा चौकार. या ठिकाणी विजय संघाचं हार्दिक 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 अभिनंदन. धन्यवाद. चला यानंतर ओमशाही योद्धा आणि ओमशाही मराठा. ओमशाही योद्धा आणि ओमशाही मराठा दोन्ही कर्णधारांनी या ठिकाणी यायचंय. आपली नाणेफेक करून घ्यायचे.